कृषी विज्ञान केंद्रामार्फत उपभूधारक शेतकऱ्यांना 100 बॅग तूर आणि उडीद बियाणं वाटप. कृषी विज्ञान केंद्र लातूर व परिवर्तन संस्था सुमठाणा यांच्या संयुक्त विद्यमानाने सोमवार दिनांक 30 रोजी लातूर येथील कृषी विज्ञान केंद्रात मागासवर्गीय अल्पभूधारक शेतकऱ्यांकरिता विषयक प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आली होती. यावेळी रेणापूर, चाकूर, अहमदपूर तालुक्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना तूर आणि उडीद बियाणांच्या 100 बॅगचे मोफत वाटप करण्यात आले. देशात 145 कोटी लोकसंख्या असून त्यांच्या उपजीविकेसाठी अन्नधान्य उत्पादन वाढविणे हा केंद्र सरकारचा मूळ उद्देश असल्याने कृषी विज्ञान केंद्रामार्फत नवनीत संशोधित बियाणे व तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांना मिळावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून लातूर येथील कृषी विज्ञान केंद्र आणि परिवर्तन संस्था सुमठाणा यांच्या संयुक्त विद्यमानाने सोमवार दिनांक 30 रोजी लातूर येथील कृषी विज्ञान केंद्रात मागासवर्गीय अल्पभूधारक शेतकऱ्यांकरिता शेतीविषयक प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परिवर्तन संस्थेचे सचिव बालाजी शिंदे, प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे मुख्य प्रकल्प प्रमुख नागनाथ चव्हाण, विष्णू आचार्य हे होते, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून कृषी विज्ञान केंद्राचे श्री बेद्रे व शास्त्रज्ञ डॉक्टर मथई उपस्थित होते. यावेळी डॉक्टर मथई म्हणाले की बदलत्या हवामानानुसार पीक लागवडीची पद्धत बदलून उत्पादन वाढवावे, तर बेद्रे यांनी शेतीतील उत्पादनाबरोबरच शेतकऱ्यांनी शेतीपूरक जोडधंदेही करून नफ्याची शेती करावी, याकरिता कृषी विज्ञान केंद्राची मदत घ्यावी. यावेळी नागनाथ चव्हाण आणि विष्णू आचार्य यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. प्रशिक्षणाकरिता उपस्थित असलेल्या मागासवर्गीय अल्पभूधारक शेतकऱ्यांना परिवर्तन संस्था सुमठाणाच्या माध्यमातून कृषी विज्ञान केंद्रामार्फत तूर आणि उडदाच्या 100 बॅगचे मोफत वाटप करण्यात आले. या प्रशिक्षण कार्यक्रमात रेणापूर, चाकूर, अहमदपूर तालुक्यातील अल्पभूधारक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राजमंत्र न्यूजसाठी सुधाकर फुले, लातूर.